विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आता 7वा दिवस आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी आज निवडणूक आहे आणि महायुतीकडून सचिन अहिर रिंगणामध्ये आहेत। मवियाकडून जमो अभ्यंकरांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि गृहराज्य विभागाच्या पुरवणी मागणीवर सुद्धा आज चर्चा होणार आहे। तर आज विरोधकांची सभागृहामध्ये काय नेमकी रणनीती असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आज उपसभापती पदांची निवड होणार आहे। काल जो एक राजकीय ट्विस्ट आला होता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सगळ्या राजकीय घडामोडीकडे लागलेलं आहे। काय नेमका सभागृहातली सगळी रणनीती असेल? नक्कीच अनुपमा, खरं तर जेव्हा उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून नीलम गोऱ्हे यांचंच नाव या पदासाठी खरं तर चर्चेत होतं आणि काल एक अतिशय मोठा ट्विस्ट आला। खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने एक गुप्तपणे ऑपरेशन राबवून सचिन अहिर यांना त्यांनी गळाला लावलेलं आहे। काल अचानक महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला आणि या निवडणुकीमध्ये ते काल रिंगणात उतरले आणि सगळ्यांनाच म्हणजे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला। तर दुसरीकडे याच निवडणुकीसाठी, या पदाच्या निवडणुकीसाठी जमो अभ्यंकर जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी अर्ज दाखल केला आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये ही लढत आहे। आज उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे। खरं तर सध्या विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या जर पाहिली तर त्यानुसार महायुतीचे सगळ्यात जास्त आमदार आहेत विधान परिषदेमध्ये, त्यामुळे सचिन अहिर हे निवडून येण्याची जास्तीत जास्त शक्यता ही सध्या वर्तवली जाते। मात्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने आपला उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेला आहे त्यासाठी कशा पद्धतीनं आज घडामोडी घडतात, किती कोणाचे मतं फुटतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण महाविकास आघाडीकडनं काय विचार करूनच जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जी आहे देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना किती मतदान पडतात आणि त्याच्यातले महाविकास आघाडीचे नेते आमदार फुटतात का, मतदान फुटतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सोबतच काल ज्या पद्धतीने एक राजकीय नाट्यमय घडामोड आपण पाहिली, सचिन अहिर यांनी अचानक शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सोबतच त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सीमा, एकंदरीतच राजकीय घडामोडींनी काल वेग घेतलेला होता, त्यामुळे आजचाही दिवस अशा काही राजकीय घडामोडींचा काही वेगळ्या ट्विटचा ठरतो का हे आपल्याला बघायचं। जरूर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।